नमस्कार. घरात कधी कोणाला काय खायची इच्छा होईल हे सांगता येत नाही. तर मिस्टरांनी ऑफिसमधून निघतानाच फोन केला, की "बोंबील खावेसे वाटत बनवतेस का?" तर लगेच कामाला लागले. सुके बोंबील स्वच्छ करून घेतले आणि पाण्यात घालून ठेवले. तोपर्यंत तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, धणे पावडर, हळद, चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट, चमचाभर तेल, लिंबू रस आणि थोडंसं पाणी घालून हलकंसं पातळ मिश्रण तयार करून घेतलं. आता त्याच मिश्रणात धुवून घेतलेले सुके बोंबील घातले आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करून घेतले. बोंबलाला कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्यासाठीच मसाल्याचं मिश्रण थोडंसं घट्टच असायला हवं. आता पॅनमध्ये तेल घालायचं, एक एक बोंबील ठेवायचे आणि सोबतच ठेचलेला लसूण, थोडासा कढीपत्ताही घालायचा म्हणजे त्याचाही फ्लेवर त्याला लागतो. आता मस्त क्रंची क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी बोंबील कुरकुरे फ्राय करून घ्यायचे. तर आजची बोंबील कुरकुरे रेसिपी आवडली असेल तर सेव्ह करून ठेवा म्हणजे आखाड पार्टीला तुम्हाला बनवता येईल. आणि तुम्हीही सुकट आणि बोंबील खाण्याचे शौकीन असाल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला त्याची रेसिपीज मिळून जातील. मी खाली त्याची रेसिपी लिंकसुद्धा देणार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो देखील करायला विसरू नका. आणि अशी बोंबील कोणत्याही साध्या वरण भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतात. अगदी नाही का तोंडाची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे. तर तुमच्या नॉनव्हेज प्रेमी मित्रांबरोबर रेसिपी नक्की शेअर करा. धन्यवाद.